नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. इथे बघा, आता अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटी रवा टाकला, थोडंसं तेल टाकलं आणि आता 2 उकडलेले बटाटे सोलून घेतले आणि इथे किसून त्याच्यामध्ये टाकणार आहे. कारण की आज ना छान असं मसाला पुरी बनवणार आहे. कारण की ना आता बघा बरं, इथे 2 वाट्या गव्हाचं कणिक मी त्याच्यामध्ये टाकलं. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ, हळदी पावडर, लाल मिरची पावडर, अद्रक लसूण पेस्ट आणि त्याच्यानंतर थोडासा हिंग, जिरा पावडर आणि कसुरी मेथी असं सगळं टाकून ना व्यवस्थित आपल्याला घट्ट गोळा करायचा आहे. आणि आता ही जी मसाला पुरी आहे ना, तुम्ही कुठे प्रवासात जाणार असेल ना, 2-3 दिवसाचा तुमचा प्रवास असेल ना, तुम्ही आरामात नेऊ शकता, तर अजिबात खराब होत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला घरामध्ये कधी असं चहा पुरी खायला पण आवडत असेल ना नाश्त्याला, तर मग ती सिंपल पुरीपेक्षा तुम्ही ही मसाला पुरी एकदा नक्की खाऊन बघा चहासोबत सुद्धा नाश्त्याला, किती टेस्टी लागते. आणि त्याच्यानंतर तुम्ही ना ही पुरी आहे ना कोणत्याही भाजीसोबत सुद्धा खाऊ शकतात, एवढी छान आणि भन्नाट लागते. तर आता बघा, मस्त इथे पीठ मळून झाल्यानंतर ना पेड्यासारखे गोळे करायचे आणि याला थोडंसं पीठ लावूनच लाटावं लागतं, कारण की आता आपण बटाटा टाकलेला आहे. आणि असं आहे ना, पातळ पातळ अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या. आणि ह्या आता आपण पिकनिकला वगैरे गेलो ना तरी सुद्धा बनवून नेऊ शकतो बरं का. एवढ्या मस्त टम्म फुगतात आणि एकदम अशा वरतून क्रिस्पी होतात. चटणीसोबत, लोणच्यासोबत, कशाबरोबर सुद्धा आपण 2 ते 3 दिवसाच्या प्रवासात ह्या खाऊ शकतो, एवढ्या टेस्टी लागतात. आता तेल इथे मस्त कडकडीत तापलं आणि आता याच्यामध्ये आपण आहे ना एक एक पुरी टाकून मस्त सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या. इथे छान असं अलटीपलटी करायच्या, मस्त टम्म फुगतात आणि खरपूस रंग येईपर्यंत ह्या छान तळून घ्यायच्या. आता ह्या प्रकारे ना मी सगळ्या पुऱ्या इथे तळून घेतल्या. आणि मी सुद्धा आहे ना, ह्या आहे ना आज आहे ना आमच्या घरातले ना बाहेर गेले 2 दिवसासाठी, तर मी ह्या त्यांच्यासाठीच आज बनवल्या होत्या. कारण की मी हे त्यांना सोबत दिलेल्या आहेत बनवून. कारण की बाहेरचं खाणं वगैरे प्रत्येकाला जमत नाही आणि 2 ते 3 वेळा ते बाहेरचं घेऊन खाऊ शकत नाही, म्हणजे उगाच तब्येत खराब होणार. त्यामुळे ते बाहेरचं खाणं एकदमच असं टाळतात. त्यामुळे मग अशा लोकांसाठी ना आपण हे असं छान बनवून देऊ शकतो आणि घरात सुद्धा खाण्यासाठी बनवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त अशा मसाला पुरी टम्म फुगलेल्या तुम्ही सुद्धा बनवा आणि एन्जॉय करा, तुम्हाला माहीत नसेल तर. बघा किती छान झाल्यात ना या प्रकारे मी सगळ्या बनवलेल्या. आणि मस्त आता याचं बघा किती छान फुगल्यात ना आणि एकदम खायला एवढ्या टेस्टी लागतात ना. बाय.